धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 8 पाहायला मिळते. याच्यानंतर होणारा जो सामना आहे वीर तानाजी दापड आणि चौधरपाडा या टीम मध्ये मॅच होईल. चौधरपाडा संघाचा संघनायक आपण उपस्थित राहायचा आहे आणि आपण आल्याची रिपोर्टिंग आणि आपली फीज ही जमा करायची आहे. निश्चितच आपण पाहिलं तर सकाळी 12 वाजल्यापासून ती टीम इथं उपस्थित आहे. यावेळेस टॅप केलेला आहे चेंडूला. पॉईंटच्या रिझन मध्ये मच्छिंद्र आहे त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. किती क्विकली चेंडू फेकला गेला, दुसऱ्या धावेचा विचारही करू दिला नाही. या ठिकाणी आपण पाहतोय एकच धाव, एका धावेने धावसंख्या 9 अंकावरती जाऊन पोहोचते. या संध्याकाळच्या सत्रामध्ये उपस्थित सर्व खेळाडू असते, प्रेक्षक वर्ग, व्यासपीठावर मान्यवर, या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला एक धाव कंप्लीट केली. दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी चांगली झालेली आहे, परंतु रनिंग ही त्याहून अधिक चांगली पाहायला मिळाली. 2 धावा निश्चितच या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. व्यासपीठावर विराजमान आपण पाहतोय या संघटनेसाठी अतोनात मेहनत घेणारे तुम्हाला सर्वांचे लाडके सचिव जोशी साहेब, त्याचबरोबर भिवंडी तालुका 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सन्मानित जितेंद्रजी पाटील साहेब यांना सुद्धा आपण पाहू शकता. त्यांचंही योगदान खूप आहे या कमिटीसाठी. खास करून आज अंपायरसाठी त्यांनी टी शर्ट, टोपी आणि शूज हे आणलेले आहेत. तर मॅच संपल्यानंतर दोन्ही पंचांना विनंती आपण स्टेजवरती यायचं आहे. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की बिगिट षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. यावेळी अजून एक दे धमाका, दे तडाखा. चेंडू जाईल सीमा पार. षटकार. ते आम्ही सर्वांनी घातलेले सुद्धा आहेत, आपण टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. निश्चित दिलदार माणसांची गणना वाढत चाललेली आहे. यावेळेस पाहूया अजून एक धावगेचा मानस ठेवलेला आहे आणि जितेंद्र पाटील साहेबांनी सुद्धा आता सांगितले की तुमचा नंबर याच्यानंतर लागेल. आज पंचांचा नंबर आहे, त्यांना टी शर्ट, टोपी आणि शूज देण्यात येईल आणि पॅन्ट पीस आणि कुंदन पाटील साहेबांकडून सुद्धा बॅग आलेले आहेत. निश्चित इथं बॉल जमा करायला लागतात, पेन जमा करायला लागतात, त्याच्यासाठी बॅगांची व्यवस्था झालेली आहे. या ठिकाणी पाहतो आपण चौकार. असताना 21 धावा तब्बल या ओव्हरमध्ये खर्च होताना पाहायला मिळतात. एकंदरीत धावसंख्या धापलकावरती आपण जर पाहिली तर 29 ना त्यातल्या 26 धावा नामदेव चौधरी यांच्या बॅटमधून. क्या बात आहे. आणि 3 धावा साई यांच्या बॅटमधून. अतिरिक्त एकही धाव नाही आहे. 2 षटकार, 1 चौकारांची आतिषबाजी नामदेव चौधरी यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. चांगली लयबद्ध फलंदाजी
आहे, यात मात्र काही शंका नाही. मागील मॅचमध्ये सुद्धा तडाख्याबाज फलंदाजी झाली. अविस्मरणीय मॅच ती राहिली गेली आहे, खास करून सरवलीपाडा या संघासाठी पाहिलं गेलं तर. कारण भलं मोठं आव्हान होतं, कित्येक टीम एवढं मोठं आव्हानाचं पाठलाग करत असताना अंगी टाकत असतात, परंतु या ठिकाणी वाघासारखी धाडले आणि हिमतीने लढले आणि त्याचा फायदा आपण पाहतोय की विजयश्री, एक मोठा विजयश्री, आत्मबल देऊन जाणारा, की किती मोठा आमच्या समोर धावफलक असले त्याला चेस करण्याची हिंमत, ताकद, दहशत निर्माण झालेली आहे. पुन्हा एकदा पाहूया यावेळेस पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहतोय फ्लाईटची डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता, डावेस्टी सोडून जाते. पंच आमच्याकडे बोलतायत वाईटची खून केली जाते, अवंतर धावाचा भरणा. शैलेश म्हात्रे एक चांगला गोलंदाज आहे, कित्येक मॅचमध्ये वर्चस्व गाठलेलं आहे. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा घेता आला नाही आहे आणि एक धावी रोखता आली नाही आहे. एका धावीने स्कोर कार्डमध्ये बदल, धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा 31-31 पाहायला मिळत आहेत. यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडला खेचून काढलेला आहे संतोष तरे. त्या ठिकाणी थोडंसं फंबलिंग, मिस फील्ड आणि तदनंतर लगेच एकीचं दुसरीमध्ये परिवर्तन ही तर पाहायला मिळालं. ही चुस्ती, ही स्फूर्ती, ही दक्षता ठेवावी लागते. जीवन असो की खेळ असो, माणसाने नेहमी दक्ष असावं लागतं. जीवनात ही एखादी चुकी घडली तर आपल्या आयुष्यभर ती सोसावी लागते. क्रिकेटच्या मॅचमध्ये सुद्धा आपण एखादी चुकी जर केली तर पूर्ण मॅच ती आपल्याला भोगावी लागते. असं तंतोतंत सूत्र जुळणारा खेळ म्हणजे क्रिकेट. जीवनाचा मेल आणि क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतो. यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, आपल्या फॉलोथ्रू चेंडूला अडवला गेला आणि फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये होते बाद. डीजे धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 33 धावा ऑन बोर्ड. तिसरं षटक चालू आहे. शैलेश म्हात्रे यांची गोलंदाजी खूप चांगली. पहिला चेंडू आपण पाहिला तर व्हाईट बॉल होता, त्यानंतर कमबॅक केलं, स्वतःला आवरलं, सावरलं, परंतु या ठिकाणी आवरू शकत नाही, सावरू शकत नाही, कारण बिग हिट, मोठा फटका आपण जर पाहिला तर आल्या आल्या खेळतोय गोवर आणि चेंडू जातो सीमा पार. षटकार. खेळून नाबाद मैदानाच्या आतमध्ये अजून तैनात आहे. या ठिकाणी पाहूया थोडासा महागडा ठरतोय. शैलेश चौधरी, शैलेश म्हात्रे आपण पाहतोय एक षटकार एक चौकार
लगावलेला आहे. नामदेव चौधरी ऑन फायर. पुढील चेंडू अजून क्या बात आहे. हाही चेंडू गॅप मध्ये येतोय. लोंगांच्या रिझन मध्ये सीमा पार चौकार. यस 42 धावांवरती आपण पाहतोय. नामदेव चौधरी पहिली 50 आपल्याला पाहायला मिळेल का या स्पर्धेची. या अगोदर सर्वाधिक धावा लालचंद तरे 48 आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. तो रेकॉर्ड तुटेल आणि या स्पर्धेतील पहिली 50 पाहायला मिळेल याच्याकडे सर्व प्रेक्षकाची उत्कंठा सिगेला लागलेली आहे. खास करून जय बोलणं सरवली टीमची. कारण आपल्या टीमचा एखादा खेळाडू चांगला परफॉर्मन्स करतो तर आपल्या टीमचं नाव होते, आपल्या गावाचं नाव होते. याच्यासाठी मनोबल धैर्य टिकून या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. पाहूया संजयभाई मात्रे यावेळेस गोलंदाजी मार्कवरती आणि इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हलकीचे अपील पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली जाते आणि लेग बायच्या स्वरूपात ही धाव कंप्लीट होते. या स्पर्धेची पहिली 50 पाहायला मिळेल का पाहूया. पुन्हा एकदा नामदेव चौधरी या ठिकाणी आपण पाहतोय. स्ट्रायकर इनला येतोय. एक चांगली कर्मकुशलता अर्पण केलेली आहे. असं म्हणतात ना की अनुभव हा माणसाच्या जीवनातील सर्वात मोठा एक काय बोलतात त्याला शिक्षक असतोय आणि तो शिक्षक आपल्याला पूर्णपणे कामगिरी रूप विद्यार्थी घडवतोय या ठिकाणी नामदेव चौधरी. यास पाहूया पूर्णपणे अनुभव झोकून देते. समोर बॉलर ही तेवढा ताकदी तोला मोलाचा मागील हंगामातील सर्वात उत्कृष्ट गोलंदाज. यावेळेस मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ऑफ स्टिक वरती होता परंतु तो फसला गेला. फाईट बॉल बेस्ट वर्सेस बेस्ट असं म्हटलं तरी वागो ठरणार नाही. जुनं ते सोनं ओल्ड इज गोल्ड अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये गोलंदाज फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस फुल टॉस होता. टर्न केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू सरळ निघून जातोय. सीमा पार येतोय दणदणीत चौकार. 46 धावांवरती नाबाद खेळतोय. सांघिक स्कोर धाव संख्या जर पाहिली धावफलकावरती तर 53 धावा ऑन बोर्ड. त्यातले आपण पाहतोय की 46 धावा एकट्या नामदेव चौधरी या फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पाहूया काय घडतंय. अजूनही वेल भरपूर आहे. यावेळेस पाहतोय आपण ऑन साईडला खेळून काढले. खाली रिझन आहे. दुरून क्षेत्ररक्षक येतोय. संतोष तरे थोडीशी मिसफील पाहायला मिळाली आणि पाहता पाहता या 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 48 वर पोहोचली जाते. सर्व प्रेक्षकांच्या नजरा मात्र नामदेव चौधरी याच्या बॅटिंग वरती टिकून राहिलेले आहेत. 48 नाबाद 2 धावांची आवश्यकता आहे. यस पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. जरूर पाहूया 2 धावा होतील का आणि या स्पर्धेतील पहिली 50 होईल का. यस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अचूकरित्या पूर्ण होत आहे आणि जोरदार टाळ्याने स्वागत करूया नामदेव चौधरी यांचं. कारण चांगलं काम या ठिकाणी केलं गेलं आहे आणि स्पर्धेची पहिली 50 या ठिकाणी कंप्लीट करताना पाहायला मिळतंय नामदेव चौधरी. वा गुड बॅटिंग. 17 चेंडूंमध्ये तब्बल 50 धावांची बहारदार असरदार यादगार पारी आपल्याला पाहायला मिळते नामदेव चौधरी यांच्या बॅट मधून. अफलातून फलंदाजी. पुढील चेंडू गोलंदाज टर्न होतोय. यावेळेसही चांगला फटका आहे. लगॉपच्या रिझन मध्ये पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं पण त्याहून अधिक चांगली रनिंग मात्र इथं पाहायला मिळते. अजून या चेंडूवरती 2 धावा जमा होत आहेत. 2 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 59 धावा लागलेल्या आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पहिला सामना 59 धावांचा टार्गेट गावदेव अंजूर संघाने मरवाई दिव्या संघासमोर ठेवला होता आणि इथं आपण पाहतोय की जय बोलेना सरवली पाडा या संघाने आतापर्यंत 59 धावा धावफलकावरती जमा केलेल्या आहेत. यावेळेस वा
व्हॉट अ शॉट बट क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि सेकंड ट्राय मध्ये जेल कन्वर्ट केलेला आहे नाही का. वादले खेळीचा अंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि याच बरोबर या ठिकाणी आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 59 धावा धावफलकावरती 15च्या सरासरीने तुम्हाला 60 धावा जमा कराव्या लागतील गावदेवी भादवड संघास. यस पंचांना विनंती आहे की आपण या व्यासपीठाकडे खास करून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय जितेंद्रजी पाटील साहेबांच्या माध्यमातून कॅप टी शर्ट आणि शूज प्रदान करण्यात आले आहेत. क्या बात आहे. पूर्ण दिवस आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उभं राहून पूर्णपणे क्रिकेटला न्याय देणारे क्रिकेटचं देव संबोधतात पंच आणि त्या पंचांचा इथं ह्या आपण पाहतोय मान सन्मान केला जातोय. सन्मान्य जितेंद्रजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सन्मान्य जितेंद्रजी पाटील. क्या बात आहे. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. तर चला चौदरपाडा संघाचा संघनायक तसेच चौदरपाडा संघाचा संघनायक आपण शुभ हस्ते दिले जाते पंचांसाठी टी शर्ट कॅप आणि शूज आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता. निश्चित सन्माननीय सचिव त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष सन्मान्य संजयभाई म्हात्रे यांच्या समवेत दिले जाते पंचांसाठी एक आकर्षक कलरफुल टी शर्ट आणि एक चांगल्या क्वालिटीचे शूज त्याचबरोबर हॅट कॅप सन्मान्य जितेंद्रजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून दिले जाते. तर विनंती असेल यस या ठिकाणी आपण पाहतोय सुनील म्हात्रे सर यांना सुद्धा दिले जाते टी शर्ट कॅप त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीचे आकर्षक शूज. आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती हंपर स्कोरर आणि कॉमेंट्रीचे चांगले दिवस आलेले आहेत. दररोज काय ना काय गिफ्ट मिळते दररोज काय ना काय भेटवस्तू मिळते. तर चला या दोन्ही टीमचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. सन्माननीय सचिव साहेबही उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते केले जाते नाणेफेक. काटासा कॉल दिलेला दापड संघाने. यस नाणेफेकीचा जे कॉल आहे ते चौदरपाडा संघाच्या बाजूला लागलेले आहे. सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. चला लगेच आपण फिल्डिंगसाठी जय भोलेनाथ सर्व टीम उतरायचं आहे मित्रांनो. अजून आपल्याला इथून 2 सामने खेळवायचे आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा सायंकाळच्या 17 मध्ये भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आयोजित चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकामध्ये मनपूर्वक सरचे स्वागत. शरदजी भुईर साहेबांची टीम 60 धावांचं लक्ष्य आहे. प्रल्हाद पाटील खांडपे यांच्याकडून देखील या चाचणी स्पर्धेला शुभेच्छा. धन्यवाद.
बडा टीमच्या वय वर्ष 45 या खेळाडूच्या नावी आहे आणि संघटनेच्या वतीनं नामदेव चौधरी यांचं अभिनंदन. फिल्डिंग लावली गेलेली आहे. बघूया 60 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये जोडी संतोष तरे आणि यशवंत तरे. क्या बात आहे. इथे दुसऱ्या सामन्यातून प्रल्हाद नाईक स्वतः संघनायक मागे राहिलेत आणि यशवंत तरेला संधी दिलेली आहे कारण की टार्गेट चेस करायचं आहे. पहिला चेंडू ज्या खेळाडूंना पहिली 50 कंप्लीट केली नामदेव चौधरी आणि पहिल्या चेंडूवर संतोष तरे यांच्या बॅटमधून हा चौकार आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. प्रति ओव्हर 15 धावा इथे ठोकावे लागतील आणि हा चेंडू देखील एका टप्प्यानं सीमापार चौकार. शैलोमाता वल संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज आणि वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय भाऊ पाटील यांच्याकडून नामदेव चौधरी यांचं अभिनंदन. चालू सीझनची पहिली 50 त्यांच्या बॅटमधून आपण आज पाहिली आहे चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकामध्ये आणि खूप अभिनंदनाचा वर्षाव नामदेव चौधरी यांच्यावर होतोय. इथे फुलटॉस होता. चेंडूला अगदी मिड विकेट रिझन मध्ये खेळलेत. फक्त एकच धाव. तीन चेंडू मध्ये 9. इनफिल्डच्या वरून अप्रतिम पॉवर प्ले चा सुरेख फटका चौकार. चार चेंडू 3 चौकार 1 सिंगल अशा 13 धावा पहिल्या 4 चेंडू मध्ये आलेले आहेत. नक्कीच अतिशय चांगली ताबडतोब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बघूया इथे हा फटका अगदी आकाशाला गवसणी घालणारा षटकार. क्या बात है.
इथे देखील चेंडूला टर्न केलाय डी मिड विकेट रिझनमध्ये आणि ते पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद जिंदाबाद 20 धावा गावदी भादवड संघाने कंप्लीट केलेत. 60चं लक्ष्य आहे. नक्कीच आपण गतवर्षी पाहिलं तर शरदजी भोईर साहेबांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 2024-25 सीझनमध्ये ज्या खेळाडूंनी 50 धावा करण्याचा विक्रम केला होता त्यांचा विशेष स्वागत सन्मान चिन्ह देऊन केला होता. नक्कीच पहिल्या नावमध्ये आता नामदेव चौधरी यांचं 2025-26च्या सीझनमध्ये लागलेलं आहे. ग्राउंड नंबर 1 वर सध्या काय स्थिती आहे हे देखील पाहावं लागेल. मात्र ग्राउंड नंबर 2 वर पहिली 50 नामदेव चौधरीने आपल्या नावी कोरलेली आहे. चला चला फास्ट केला स्पीडअप करा. 3 ओव्हरमध्ये अजूनही 40 बनवायचे आहेत. आणि जय भोलेनाथ सडीलपारा टीमनं आज आपण विचार केला तर चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी केली आहे. साई पाटील नामदेव पाटील आणि गोवर या फलंदाजाने आपली हुकूमत दाखवलेली आहे. गोलंदाज रतन चांगले खेळाडू आहेत जय भोलेनाथ सर्व 12 टीमचे. समोर फलंदाज यशवंत तरे. चेंडूला हलक्या हाताने टॅप केलाय. चेंडू कव्हर गलीमध्ये शरदजी भोईर चेंडूला उचलत आहेत. 2 धावा. बावीस 2-2 17 मध्ये 38. हा चेंडू वाईट आउटसाइड ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर आहे. ते 20 धावा. हा चेंडू खराब आणि इथे आलाय चौकार. विजयस्फोट कानपे संघाचे एक धावसंख्या 27. सुरेख चेंडू. नक्कीच आपण चर्चा करत होतो जितेंद्र पाटील यांची. चालू सीझन मध्ये त्यांनी पंच समालोचक गुणलेखकांसाठी नक्कीच कलरफुल टी शर्ट आणि शूज स्पॉन्सर केलेत. तसेच धीरज म्हात्रे गुंदवली यांच्याकडून देखील सर्व पंच कमिटी समालोचक गुणलेखकांना कलरफुल टी शर्ट खासदार सुरेश बाळेमामा म्हात्रे यांच्या माध्यमातून दिलेले धन्यवाद. जितेंद्रजी पाटील धीरजजी म्हात्रे. एक ओव्हर 4 चेंडू मध्ये 28 आलेत. 14 चेंडू 32 धावा.
नक्की साईनं पाय उचलला म्हणजे चौका आहे. सीमारेषेला स्पर्श झालाय, थोडेसे पुढे होते. साईकडून खूप कमी वेळा अशा आपण चुका पाहिलेल्या आहेत. नक्कीच कॅच सोडले आणि चौकार देखील दिलाय. हा चौकार खूप मागात पडेल. 32. दोन ओव्हर, धावसंख्या 36. क्या बात है, खुश आहे संपूर्ण गावदेवी भादवड टीम. 2 ओव्हरमध्ये पहिल्या विकेटसाठी 36 धावांची वेगवान भागीदारी केलेली आहे. बारा चेंडू आणि आता 24. 10 विकेट हातामध्ये. लालचंद तरेचे येणं बाकी आहे, संजयभाई म्हात्रेचे येणं बाकी आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रल्हाद नाईक आहेत, शैलेश म्हात्रे आहेत आणि त्यानंतर नक्कीच त्यांचे कोच जास्त खुश आहेत, रवींद्र तरे सर. आज मनोहर तरे सरांनी देखील पूर्ण वेळ दिलेला आहे. क्या बात आहे. 12-24. श्याम गुलवी साई. क्या बात आहे, वाह काय सुरेख फिल्डिंग आहे. नक्कीच षटकार वाचवलाय, झेल सोडला मात्र 5 धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. कमालीची फिल्डिंग. मला वाटतं बाजीराव आहेत जय भोलेनाथचे सर्वात चांगले सिनियर खेळाडू. क्या बात आहे. 37 धावा. इथे चेंडू अगदी आकाशामध्ये आणि हॉटेल शेवटी नशीब. संतोष तरे ऑन दी फायर आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अशी फलंदाजी ज्या संघामध्ये असेल तर ते का घाबरतील, कारण की अवघ्या 14 चेंडूमध्ये धावा बनलेत 43. आता 10 मध्ये 17. पडतील पडतील सावकाश, आवाज कमी द्या नाहीतर फलंदाज खेळपट्टीवर पडतील. ते मस्त खेळतायत, चांगली भागीदारी आहे. 45 वर 15 चेंडू मध्ये या 45 धावा आलेत. आता 9 मध्ये 15. पहिल्या विकेटसाठी अल्पेश मला वाटतं सर्वात मोठी धावसंख्या आहे. जबरदस्त. आज मैदान क्रमांक 2 वर पहिली 50 नामदेव चौधरीच्या बॅटमधून 2 षटकार हॅट्रिक, 1 लालचंद तरे आणि 1 कालूराम. त्यानंतर पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी 16 चेंडूमध्ये 47. क्या बात है. इथे बघूया एक पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि ते दुसरी धाव पूर्ण. 49.
शरीराने थकलेत दोन्ही, मात्र अजून मनाने थकले नाहीयेत. चांगली चांगली फलंदाजी करतायत. क्या बात आहे. इथे बघा संतोष तरेचा क्लास. भाई आता फलंदाज ना चेंडू टोलवतात आणि बघतात शिमारीच्या पार कधी जातोय. आम्ही धावून थकलोय आता. संतोष तरे तेच पाहतायत. अगदी 51 धावांची नाबाद भागीदारी. वा 18 चेंडूमध्ये चाचणी स्पर्धेची सर्वात वेगवान पहिल्या विकेटसाठी भागीदारी आहे गावदेवी भादवड टीमच्या या सलामीवीरच्या नावी. प्रल्हाद नाईक यांचे प्लॅनिंग सक्सेस. स्वतः मागे राहिले. यशवंत तरेला संधी दिली आणि त्या संधीचं सोनं त्यांनी करून दाखवलेलं आहे. 60 धावा आणि 3 ओव्हरमध्ये 51. अजून लालचंद तरीच येणं बाकी आहे. क्या बात आहे. इथे स्वतः लालचंद तरे आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन गेले आणि मला वाटतं काहीतरी कानमंत्र दिला असेल की तुम्ही दोघांनी सामना फिनिश करून यायचा आहे. बघूया 6 मध्ये 9 आहेत. अजूनही या सामन्यातून यानंतरचा सामना असेल वीर तानाजी दापोडे आणि एक नवीन संघ या संघटनेमध्ये दाखल झालाय. लोणार परिसरातील चौदरपाडा गावचा संघ. गोवर आज लक्की राहिलेला आहे. षटकार आणि त्याने देखील आपल्या चाचणी स्पर्धेची सुरुवात केलेली आहे. 6 मध्ये 9. चेंडू हवेमध्ये. बघूया चेंडू चालला अगदी डे बॅकवर्ड्स केलेला. 2 धावा इथे पूर्ण केल्यात. त्रेपन्न धावा. पहिला विकेट धावपाच्या स्वरूपात. फलंदाज पंच फलंदाज बाद आहेत की. यस नक्कीच यशवंत तरेची चांगली खेळी. यशवंत तरे यांनी 21 धावा. पाच मध्ये 7. 5 चेंडू 7 धावा. आणि हा फटका लालचंद तरे ऑन द फायर. स्कोर इज लेवल. 4 मध्ये 1. बघा भाई सांगतात लालचंद तरे तुम्हाला एकच धाव घे, आपल्याला 6ची गरज नाही. हा जोरात मारू नका, आपला चेंडू जाईल. मनोहर तरे खुश आहेत. क्या बात आहे. बघा आज होमसई पिसे टीम, त्यानंतर खारबाव आणि सरुलीपाडा ग्रुप बी. आणि हा विजयी चौकार लालचंद तरेच्या बॅटमधून. अभिनंदन गावदेवी भादवाड, अभिनंदन.
रवींद्र तरेसर, मनोहर तरेसर, ऑल टीम नक्कीच अगदी हार्ड लक. शरदजी भोईर, जय भोलेनाथ, सरलीपाडा. चला लगेच या सामन्यातील सामनावीर खेळाडू संतोष तरे, नाबाद 29 धावा ज्याच्या मॅचमधून. अभिनंदन संतोष तरे. या आपण आपला सामनावीर ट्रॉफी स्वीकारण्यासाठी जगदीशदादा म्हात्रे आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्यायची आहे. नामदेव चौधरी, आपली सीझनची पहिली 50 आहे. 19 चेंडूमध्ये आपण कंप्लीट केले. आपल्याला नाना गुंडली यांच्याकडून टी शर्ट दिलं जाईल. या नामदेव चौधरी अभिनंदन. जितेंद्र पाटील आपले मंडळाचे उपाध्यक्ष आपण या आपल्या शुभ हस्ते आपण ही ट्रॉफी देणार आहोत. जोशी साहेब आहेत का? ट्रॉफी कुठे आहेत? ट्रॉफी तुम्ही टी शर्ट द्या नामदेव चौधरींना. 50 कंप्लीट केलेली आहे. अभिनंदन संतोषजी तरे, मॅन ऑफ द मॅच. या नामदेव चौधरी अभिनंदन. 19 चेंडूमध्ये 52 धावांची वेगवान खेळी. या सीझनची पहिली 50. अभिनंदन. बेस्ट ऑफ लक. तर जाऊया आपण पुढील सामन्याकडे. ऐकूया मनोज ठाकरे यांचा आवाज.